पुढच्या कार्यक्रमाला तुम्हाला माहिती आहे की मी कार्यक्रमाचं वेळेला महत्त्व देत असतो। आता देखील मी आपल्याशी बोलणार, हितगुज साधणार आणि नंतर मी कागलला जाणार। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केशवराव भोसले सभागृह नाट्यगृह एक आपल्या कोल्हापूरचं वैभव राजर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने कलाकारांना त्यांची कला सादर करण्याच्या करता ह्या नाट्यगृहाचं अतिशय सुंदर अशा पद्धतीची उभारणी केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। लाकूड काम अतिशय रेखीव अशा प्रकारचं होतं, दगडी काम पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं। त्या काळात इतक्या वर्षापूर्वीचा सगळा परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी हे सभागृह तिथं उभं केलेलं होतं। ते कशामुळं त्याला आग लागली, काय लागली, त्याच्याबद्दलची चौकशी, त्याच्याबद्दलचं ऑडिट, हे सगळं काम सुरू झालेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते, त्यांनी धावती भेट दिली आणि तिथं 20 कोटी रुपये जाहीर केले। 5 कोटी रुपये कदाचित इन्शुरन्स कंपनीकडनं मिळण्याची शक्यता आहे। इन्शुरन्स कंपनीची टीम देखील येऊन पाहून गेली। आज सकाळी आम्ही देखील पालकमंत्री, मी आणि आमचा अधिकारी वर्ग, आम्ही लोकांनी पाहणी केली आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि पुन्हा जसंच्या तसं उभं करायचं म्हटलं तर होऊ शकतं, कारण आज तशा पद्धतीनं कारागीर देखील उपलब्ध आहेत। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची हेरिटेज कामं करणारे आर्किटेक्ट पण आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत। त्याच्याबद्दलची माहिती मी आमच्या अधिकारी वर्गाला दिलेली आहे। त्यांनी पण त्यांना संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी व्हिजिट केल्यानंतर बेस्टमधलं बेस्ट असं तुमच्या कोल्हापूरवासियांच्या मनात आहे तशा पद्धतीनं हे सगळं उभं करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल। मुख्यमंत्र्यांनी 20+5 ते असे 25ची तुमची व्यवस्था झालेली आहे, परंतु मी सकाळी बघितल्यानंतर हे फार महत्त्वाचं असं नाट्यगृह होतं। कोल्हापूरकरांच्या भावना त्याच्याशी अतिशय जोडल्या गेलेल्या आहेत। मला काही कलावंत पण तिथं भेटले, नंतर पण येऊन भेटले आणि त्यांनी पण काही, हे काय फक्त कोल्हापूरच्या कलावंतांचं नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांचा हे एक नाट्यगृह, एक घर म्हणून ते तिथं बघायचे। अनेकांनी आपली आपली कला तिथं सादर करण्याचा प्रयत्न केला, हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळं ते जसंच्या तसं उभं करण्याच्या करता जे जे परिश्रम घ्यावे लागतील त्या क्वालिटीचं काम करण्याच्या करता आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्नशील राहू। ह्या 25मध्ये नाही भागलं तर वेळ पडली तर अधिकचा देखील निधी देण्याची तयारी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं राज्य सरकार करेल, अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो। हे झालं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भातलं। इतर बाबतीमध्ये देखील तुम्ही आत्ताच होता, ज्या 3 गोष्टी आत्ता आपण केल्या आणि त्याच्यामध्ये काही फुलना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला। एकंदरीतच आता धरणाची परिस्थिती बरी आहे, चांगली आहे, परंतु आपल्या पंचगंगाच्या पुराचं येरे माझ्या मागल्याप्रमाणे ते सातत्याने चालूच आहे। आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये अनेक गावांच्या मध्ये पाणी त्या बाबतीमध्ये जातं। प्रदूषणाच्या संदर्भातली कोल्हापूर प्रदूषणमुक्त, पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये 2 दिवसातच माझ्या माहितीप्रमाणे उद्या आमच्या सौनिक म्हणून सुजाता सौनिक चीफ सेक्रेटरी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे, अधिकारी तिथं जाणार आहेत। परंतु आम्हाला जे लक्षात आलं, मी पण अनेक वर्ष इरिगेशनमध्ये काम केलेलं आहे, माझे पण अधिकाऱ्यांशी आणि सगळ्यांशी संबंध आहेत। त्याच्यामध्ये काय होतं आहे, राधानगरी आणि ही सगळी वरची धरणं भरली, ओढे नाले दुथडी वाहू लागले की पंचगंगेला जे पाणी येतं ते पाणी आल्यानंतर वरनं येणारं पाणी आपला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या दोन्ही बाजूच्या बंधाऱ्यामुळं ते तिथं अडलं गेलं जातं। जेवढं पाणी वरनं येतं तेवढं पाणी जसंच्या तसं खाली पास झालं
तर मग फुगवटा वाढणार नाही. वरनं समजा थोडा वेळ समजून घ्या, 1-2 लाख क्युसेसनी पाणी सुरू झालं आणि तिथं बंधाऱ्याच्या ठिकाणी ब्रिजच्या ठिकाणी दोन्ही बाजूला भराव असल्यामुळं तिथनं मात्र 1.5 लाखच क्युसेस पास झालं. तर 50,000 क्युसेस पाणी सेकंदाला वाढत 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 जातं आणि मग वर पाऊस कमी झाल्यानंतर मग ते हळूहळू कमी होतं. ही त्याच्यामागची कारण आहे. इतर पण पुढचं आलमट्टी वगैरे, परंतु आता कर्नाटकच्या लोकांनी आलमट्टीच्या बाबतीमध्ये देखील ज्या वेळेस आपण तिथं आपला एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच ठेवलेला आहे आणि आपले प्रशासन पण नेहमी ताबडतोब संपर्क साधून असतं. यावेळेस मात्र त्यांनी टोकाची भूमिका न घेता आपण 3 लाख सोडा की ते 3 लाख सोडायचे, 3.25 लाख करा, 3.25 लाख करायचे, 2.25 लाख करा, 2.25 लाख करायचे, अशा पद्धतीनं त्यांनी थोडीशी समंजस भूमिका घेतल्यासारखं चित्र यावेळेस पाहायला मिळालेलं आहे. हे पण नाकारता येणार नाही आणि म्हणून गडकरी साहेबांना पालकमंत्र्यांनी मध्ये पत्र दिलं की हे दोन्ही भराव्याच्या बद्दल अधिकची रक्कम लागते. आम्ही काहीतरी 3,200 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडनं आपल्याला त्या कामाच्या करता मंजूर झालेले आहे. परंतु हे जे काही आत्ताचं मी बोललो तशा पद्धतीनं ते करावं लागणार आहे. पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेबांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. माझे पण दिल्लीला गेल्यानंतर किंवा मुंबईत कधी गडकरी साहेब आल्यानंतर भेट होते. मी जरूर तशा पद्धतीनं भेटून आल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आणून देईल किंवा फोनवर पण संपर्क साधून त्यांना ह्या गोष्टीची आठवण करून देईल. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. मी आपल्याला सांगू का, ज्यावेळेस मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस 2 मतप्रवाह होते. त्यावेळेसचं गोष्ट सांगतो कारण मी पण तिथं होतो. तर अर्धवट जळालेली वास्तू पुन्हा जशीच्या तशी उभी करायला जास्त वेळ लागतो. सगळी वास्तू उतरून पुन्हा पहिल्यासारखी करायला कमी वेळ लागतो. आमचे तिथं 2 प्रस्ताव होते की आपण आता मंत्रालय जळालेलं आहे तर आपण मंत्रालयाच्या जागी पुन्हा आपला तिथं महात्मा गांधींचा पुतळा आहे तिथपर्यंत आपण वाढवायचं आणि त्यावेळेसचे डिपार्टमेंट, नंतरचे डिपार्टमेंट, वाढलेली लोकसंख्या, वाढलेली सगळे मतदार, प्रशासनाचे वाढलेले अधिकारी कर्मचारी, हे सगळं बघता ते कमी पडतं आहे. तर एकत्र करू. जसं भारतामध्ये काही राज्यांमध्ये नवीन मंत्रालय करण्यात आलेली आहे किंवा विधान भवन पण करण्यात आलेली. तुम्हाला बेळगाव जवळ, बेळगावला पण जे विधान भवन केलं ते आपल्या BG शिर्केंनी केलं. अप्रतिम अशा प्रकारची वास्तू उभी केलेली आहे. तसा आम्ही प्रयत्न केला पण त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नको, आपण आहे तेच दुरुस्त करू आणि ते दुरुस्त करायला उलट आम्हाला जास्त वेळ लागला. आता आम्ही ज्या आर्किटेक्टची नावं सुचवलेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रशासनाने सुनील पाटील म्हणून आर्किटेक्ट कोल्हापूरचे राहतात पुण्याला, त्यांनी पण अनेक कामं आमच्या सरकारच्या इमारतींची केलेली आहेत, शासकीय विभागांची केलेली आहेत. तर त्यांचंही काय मत आहे, आम्ही काही हेरिटेजची कामं करणारे आर्किटेक्ट सुचवलेले आहेत त्यांची पण काय मतं आहेत वगैरे, असं सगळं बघून मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतो, चांगल्यातला चांगला कॉन्ट्रॅक्टर कोण बाबा, तर चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे टाटा, शापूरजी पालनजी, L&T, हे सहसा एक चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. तशा पद्धतीनं करून कसं वेळेमध्ये पूर्ण करता येईल ते करू. आणि काम करत असताना निधीची कमतरता आहे म्हणून काम रेंगाळलं ही गोष्ट होऊन दिली जाणार नाही. DPC मध्येच ह्याच्याकरता ॲडिशनलचा निधी, DPC तुमची लोकसंख्या, तुमची भौगोलिक परिस्थिती, तुमचं कार्यक्षेत्र, शहरी भाग, ग्रामीण भाग, ह्याच्यावर ते गणित असतं. त्याच्यात अधिकचे बाबा हे केशवराव भोसले सभागृहाच्या नूतनीकरणाकरता किंवा नवीन उभारणी करता असं करून आपल्याला ते करता येईल, ते आपण करू.
नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती कोल्हापूरच्या जनतेला मिळाली पाहिजे. त्याच्या चौकशीसंदर्भात काय तुम्ही आदेश देणार आहात? साहेब, चौकशी करायचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेलेच आहेत. त्याच्यामध्ये अजून कसले आदेश द्यायचे? त्याच्यामध्ये फायर ऑडिट झालंय का, त्याच्यामध्ये काय आलंय, चौकशी काय केली, ह्या सगळ्या गोष्टी तर चाललेल्याच आहेत. आणि तुमची जशी कोल्हापूरवासियांची इच्छा आहे तशी आमची पण इच्छा आहे, कळलं पाहिजे. नूतनीकरण कधी झालं? 12 वर्षापूर्वी. 12-13 निधी आहे. 12-13 मी निधी दिला होता. ते कारण हे काम करायला वेळ लागतो, त्याच्यामध्ये निधी दिलेला होता. आता मी उलट सांगितलं की आता इथनं पुढं ते काम करत असताना अर्थात ह्याचा निश्चितपणे हे लागला पाहिजे, छडा लागला पाहिजे किंवा कोणी त्या ठिकाणी केलं त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. आता चौकशी करतात, रिपोर्ट येईल, रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला पण माहिती मिळेल. आपण FIR केलेला आहे. FIR केल्यानंतर इथले जिल्हा पोलीस प्रमुख हे त्याबद्दलची काळजी घेतील. गेल्या वर्षी खासबागची भिंत पडली, त्यामध्ये 2 महिन्यांचा मृत्यू झाला, मात्र वर्ष झालं तरी पण अद्याप ती भिंत बांधण्यात आलेली नाही. इथं ती भिंतीचं काम चालू आहे. आपण तिथं गेलं की तिथं पहा. ह्या खरंच मी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारच्या गोष्टी मी माझ्या पण कामकाजामध्ये अनेकदा, आता आमच्या इथं विभागीय कार्यालय आहे, रेव्हेन्यू कमिशनर ऑफिस आपलं पुण्याचं, ते असंच हेरिटेज बिल्डिंग होती. किती सालची ब्रिटिशांच्या काळामध्ये काउन्सिल हॉल म्हणून त्याला ओळखलं जातं. पण ते आम्ही त्या बाबतीमध्ये थोडा वेळ लागला, विलंब लागला. इव्हन आता आपलं ससून हॉस्पिटल, ह्यालाही एक वेगळ्या पद्धतीची इमारत आणि तिचा वारसा आहे. तो जसाच्या तसा जतन करण्याच्या करता तशा प्रकारचे कारागीर लागतात आणि त्याला थोडासा विलंब लागतो, ही मात्र फॅक्ट आहे. ऐतिहासिक वास्तू आहे, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ऐतिहासिक वास्तू अडचणीत असल्या वायरिंग कशाही केलेल्या आहेत, कशाही AC बसवलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारचं त्या संदर्भामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन मी पण सकाळी बघितलं. मी त्याच्याबद्दलचा सुतोवाच आयुक्तांना केला, संबंधित अधिकाऱ्यांना केला. आता आर्किटेक्टला दाखवल्यानंतर आर्किटेक्टला पण सांगू, त्या काळामध्ये AC नव्हते, त्याच्याहून नंतर AC निघाले. पूर्वी आपण गाड्यातनं फिरायचो लहानपणी, त्याला गाडीला AC नसायचा. आपल्या ड्रायव्हरला सांगायचं काच खाली घे, वारं येऊ दे, वारं येऊ दे, वारं येऊ दे. आता आपण ACचं बटन दाबतोय. काळानुरूप बदल होतात. तशा पद्धतीनं त्या काळामध्ये बांधलेली वास्तू, तिथं तर मला ह्यांनी सांगितलं की खाली विहिरीसारखा खड्डा आहे. का तर आवाज एको त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये. परंतु आता नवी टेक्नॉलॉजी आली, त्याच्यामध्ये काय केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण ते ACचे मशीन वगैरे जे बाहेर आहेत ते आपण आतमध्ये कुठं घ्यायचे, काय घ्यायचे, ते पण त्याला म्हणजे वारं लागलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करू ना, चांगलं ते चांगलं. हे वास्तू माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये. नेहमी राज्य सरकार अशा प्रकारच्या इमारती उभ्या करतात, त्यावेळेस तिथल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या ताब्यात देतात. आता आम्ही अनेक ठिकाणी हे बांधलेलं आहे नाट्यगृह. ते नाट्यगृह बांधून द्यायचं काम आमचा सांस्कृतिक विभाग करतो, PWD विभाग करतो, आणि ते ज्या शहरात झालेलं असतं त्या शहरातल्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेला हँडओव्हर केलं जातं. त्याच्यामुळे त्या संस्थेने मग नंतर पुढच्या गोष्टी बघायच्या असतात. पुरातन वास्तू असू द्यात किंवा रस्त्याचे प्रश्न असू द्यात, अनेक समस्या आहेत त्या असू द्यात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलन केल्याशिवाय ते प्रश्न दिसत नाही. ही परिस्थिती कोल्हापूर महानगरपालिकेची आहे. ती दुरुस्त करू आणि लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ, म्हणजे निवडून आलेलं कॉर्पोरेटर त्याबद्दलचा निर्णय घेतील. कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, डेमोक्रेसीमध्ये शेवटी लोकप्रतिनिधींना महत्त्व असतं. ते जर केलं तर मग लोकप्रतिनिधी
परंतु मागं मला जे कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं, इथं 3 महिन्याला महापौर बदलले जायचे, 4 महिन्याला बदलले जायचे. अर्थात ते लोक देखील कोल्हापूरवासियांनीच निवडून दिलेले असल्यामुळे बोलणार कोण आणि कुणाला, ते प्रश्न यायचा. हा कसला सर, आम्हाला जीएसटी 15 कोटी आहे आणि सांगलीला 17 कोटी आहे. तर मागच्या आम्ही आता प्रस्ताव पाठवले होते आम्हाला वाढवून द्यावे म्हणून. ते हद्दवाढ का करून देत नाही? नाही मी येऊ का त्याच्या संदर्भामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींचा मतमतांतर आहे. जर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं मतमतांतर असेल तर माझ्यासारखा माणूस काय करू शकतो? कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. 4 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व तिथं करतायत. आमची करायची तयारी आहे ना. आपण कोल्हापूरची कडक निर्णय घ्यावे लागतील कुठलेतरी, आणि इथल्या नेत्यांना मी देखील सांगितलं तुमचं भाषणात उलट आम्ही परवा ते 200 किती कोटीचं आपण 269 कन्व्हेन्शन सेंटर मी 269 कोटीचं, पण मला वाटतं ते नियोजनकडे घेतले का मी नियोजन करतो. जेव्हा आता पैशाची काळजी करू नका, मी बरोबर पैसे देतो. हिडेनबर्गचा अहवाल आलेला आहे. या अहवालामध्ये सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरीकुट या अदानीमध्ये त्यांचे शेअर्स किंवा वाटा असल्याचं बोलणं आहे. वरिष्ठ पातळीवरचे लोक बघतील. आपल्या कोल्हापूरमध्ये त्याची चर्चा करून काय हिडेनबर्ग कुठं, जग कुठं. तर राज्य सरकारचा संबंध येतो कुठं? एक मिनिट, राज्य सरकारचा काही संबंध आहे का ह्याच्याशी? देशाचा संबंध आहे ह्याच्याशी. भारत सरकारचा संबंध आहे. भारत सरकारचं ज्यांच्यावर जी जबाबदारी असेल ते पार पाडतील. आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये ह्या गोष्टीचा मुद्दा उचलला जाईल. बहुतेक यांचे प्रश्न विचारायचे संपलेले दिसतात. काय मग हिडेनबर्ग काय आपली विशेष काळजी आम्ही लोकप्रतिनिधी, आम्हाला दौरा आम्ही करणारच ना. कुणाचाही उद्या तुम्हालाही कुठं जायचं म्हटलं तुमच्याबद्दल असं काही आलं तर पोलिसांचं काम आहे सुरक्षा देणं, तिथं काही चुकीचं होऊन न देणं, ते त्यांची काळजी घेतील. ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार. गर्दी गडबड करू नका.